माघार घेतलेली नाहीये, का बरं माघार घेतली नाही, काय कारण होतं आणि पुढची भूमिका काय तुमची? या ठिकाणी माघार घेण्याची मानसिकता आज सकाळी राज्याचे वरिष्ठ मंत्री गिरीशभाऊ महाजनांचा या ठिकाणी मला संपर्क झाला होता. आमचं त्या ठिकाणी बोलणं पण झालं. पॉझिटिव्ह असा त्या ठिकाणी माझा पण निर्णय आलेला होता. पण काल संध्याकाळी आमदार संपर्क त्यांनी बोलता मला बोलले की तू अजून मला युनिव्हर्सिटी आहे, हा मतदारसंघ हा मतदारसंघ असताना त्या ठिकाणी खरा प्रतिनिधी तरुण पाहिजे, तो लोकांच्या कामासाठी धावपळ करणार असला पाहिजे. त्या ठिकाणी जे माझे प्रत्यक्ष उमेदवार आहे विद्यमान माझे आमदार ते याची सगळी ओलांडे असताना मला तुला भविष्यात संधी देईल. तो एक वेळा आम्हाला आले या ठिकाणी आमचे पुत्र एका नगरसेवकाशी एका ज्येष्ठ नगरसेवकाशी मधल्या बोलताना बोल की गणेश गीते किंवा गोकुळ गीते कोणी असो त्यांच्या बापाला या ठिकाणी माघार देणे आहे. एवढं बाप काढण्यापेक्षा त्यांनी जर दरारेवरील कोणी पण या ठिकाणी माझ्या घरापर्यंत आले असते, एक नम्र विनंती ठिकाणी केली असती तरी आमची माघार आणि पाठिंबा नक्कीच भेटला असता. पण या ठिकाणी माझा किंवा कोणाचाही बाप असतो आणि कोणाचाही बाप काढला किंवा माझा काढला तर मी ती माघार द्यायची कशी, हा मोठा प्रश्न आज या ठिकाणी मी त्या विवेचनेत होतो. आणि त्या विवेचनेतून साठी माझा उत्तराने पक्का झाला की निवडणूक कंटेन लढणार. मला किती त्या ठिकाणी राजकीय दबाव प्रेशर आला तरी मी निवडणूक त्या ठिकाणी माघार घेणार नाही आणि माझी भूमिकेवर मी 3 वाजेपर्यंत ठाकलो. म्हणजे गीतेंना जर समजा दराडेंचा फोन आला नसता किंवा अशा शब्द वापरले गेले नसते तर तुम्ही माघार घेतली असती? 100% मी गिरीश भाऊ माझ्या शब्दाला त्या ठिकाणी मान द्यायची माझी तयारी झाली. त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या होत्या भविष्यातल्या पण पुनर्वसनाबद्दल गणगिरी साहेबांच्या आणि मला ते मान्य झाल्या होत्या. पण त्या ठिकाणी या निवडणुकीला दराडेंकडून त्यांच्या जे काही अश्लील शब्द किंवा त्यांचे जे वाह्य शब्द आले त्यामुळे माझ्या भावना दुखावल्या गेल्या, माझ्या भावनांना त्याने ठेस पोचली आणि त्यानंतर निर्णय हा बदलला. आता ते सार्वकार आहे म्हणजे विद्यानगर सेवकाबद्दल जवळ ते बोलले, मला त्यांचं नाव त्या ठिकाणी उघड नाही करायचं. शेवटी त्या माणसाने पण आपल्या विश्वासावर त्या ठिकाणी ऐकण्यासारखं होतो. तो व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या आपल्याला भेटलेला आहे किशोर दराडेंचा. तुम्हाला समजवण्यासाठी भेटण्यासाठी मला त्यांचा प्रयत्न एकदाही पण आले नाही. काल किशोर दराडेंचा त्या ठिकाणी मला फोन आणि बनवूनच आला बोले. आता अनेक घडामोडी घडून गेलेल्या आहेत. आता आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, महायुतीकडे बहुमत आहे. आपण कशा पद्धतीने एकूणच ही निवडणूक लढणार आहात आणि आपलं काय प्लॅन असणार? मी आपल्याला फॉर्म भरला त्या दिवसापासून सांगतोय का 619 मतदार आहे. मी 619 मधल्या किमान 350 लोकांना मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष ओळखतो. उद्काळपासून त्या मतदारांच्या गाठीभेटी घेणार आहे आणि त्यांना माझ्या भूमिका स्पष्ट करणार आहे आणि माझ्या बाजूने वळवण्याचा मी प्रयत्न करेल. महायुतीचं आव्हान वाटत नाही का एवढं की पक्ष आहेत, नेते आहेत किंवा समोर तुम्ही अपक्ष म्हणून आहात? नाही, आता पुन्हा तीच गोष्ट येते. मी या निवडणुकीचा तुम्हाला मागील 25-30 वर्षाचा इतिहास पण सांगितलेला आहे की ज्यांच्याकडे मतदान नव्हते ते लोक या मतदारसंघात आमदार झाली. निवडणूकच व्यक्तिगत संबंधांची या ठिकाणी महायुती किंवा आघाडी किंवा आणखी काही हे कुठलीही थेरी या ठिकाणी या निवडणुकीमध्ये ठरत नाही. कारण त्या लोकांना एक विश्वास लागत असतो की आमचं काम कोण त्या ठिकाणी करणार. आणि आपल्याला माहित आहे मागच्या 8 वर्षात हे जे विद्यमान आमदार आहे नॉट रिचेबल राहिलेले आहे. मी काल त्यांच्या बंधूंनी मला त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगितलं की तू आमच्या व्यक्तिगत बोलतो. मी त्यांच्या व्यक्तिगत बोललेलो नाही. मी एवढंच सांगितलं की त्यांच्या आमदारकीचा फायदा त्यांनी फक्त त्यांच्या संस्थेच्या विस्तारासाठी केलाय. मी त्यांच्या संस्थेबद्दल कुठेही अक्षरपाळ शब्द त्या ठिकाणी बोललेलो नाही. महाविकास आघाडीने कॅन्डिडेट दिलं नाहीये. महाविकास आघाडी नगरसेवक आहेत. आपण महाविकास आघाडी संपर्क साधून महाविकास पाठिंबा मिळवण्यासाठी मी डायरेक्टली त्या नगरसेवक जे मतदार आहे मी त्यांना भेटणार आहे आणि त्यांचा पाठिंबा मी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. नाही, त्यांचा मला वयांचा संपर्क त्यांचा मला आलेला नाही. मला नाशिक मधले काही नगरसेवक त्या ठिकाणी फोन करत होते पण स्वतः सामंत साहेबांचं माझं त्या ठिकाणी कुठलंही बोलणं काल झाले नाही भेटीसाठी. मी आता तुला समोर सांगतो की पुढील 6 वर्ष रिचेबल राहण्यासाठी फक्त आज 6 तास मी माझा फोन रिचेबल केला होता. पण हे विद्यमान आमदार आहे 8 वर्ष नॉट रिचेबल आहे. आता या मतदारांनी ठरवायचंय 8 वर्ष नॉट रिचेबल असलेल्या व्यक्तीच्या मागे जायचंय का पुढे 6 वर्ष जो माणूस रिचेबल राहणार आहे त्याच्यासोबत जायचंय. पण आता महायुतीचा उमेदवार आहे, भाजप शिवसेना एकत्रित काम करणार, नगरसेवकांना तसे आदेश दिले जाणार. तुम्हाला बघता की नगरसेवक मला मतदान करतील पक्षाचा आदेश डावलून? नक्की या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचा लागू होणार नाही. त्या नगरसेवकांचे व्यक्तिगत मत असणार आहे आणि त्यांना धर्म मी आपल्याला आज आपल्या माध्यमातून सांगतो की माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी विचार केलेली 2000 म्हणून मी रेतो फक्त भूमिका काढली निवडणुकीच्या म्हणून व्यक्तिगत भूमिका आहे आणि गणेशजी त्यांना योगदान दिलेलं काही अडचण नाही.
येणार आहे, त्या पार्टी ठरायचं आहे. अशी पण एक दबावावर चर्चा होती की भाजपचे आणि काही नगरसेवकांना व्यक्ती म्हणून मला भाजपचा आग लागून त्याच्या. ते म्हणणे मला काय वाटतं, नगरसेवकाला पाठिंबा दिली त्या मुंबईतला निवडून येत. तुम्ही गणित करून काम केलं, शेवट होते मी गिरीश बाबा आणि गणेश बाबांसोबत टाळूच शकत होतो, पण आता बाकानंतर मी स्टेबल आहे. आता उमेदवार दिली आणि काही सिलेक्टरचं सूचना होती, आहेत, पाठिंबा ठरलेच आहे. असं काही ठरलेलं नाही, पण महाविकास आघाडीचा अजून संपर्क असेल, असेल विचारणाऱ्या आमदार नसेल सुद्धा ठिकाणी असतात. माझ्या संस्कार दिली.